हिट अँड रन कायदा प्रकरणी राज्यातील वाहन चालक जे आहेत ते संतप्त झालेले आहे। त्याचा थेट परिणाम नाशिकच्या मनमाड येथील इंधन प्रकल्पावर देखील झालेला आहे। मनमाड येथून जे उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, तसेच विदर्भात जो इंधन पुरवठा होता तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे। वाहन चालकांच्या भावना देखील तीव्र आहेत। आपण बघू शकतो इंधन प्रकल्पाबाहेरील हे दृश्य आहेत। संपूर्ण वाहन चालक जे आहेत ते इथे बसलेले आहेत। सगळ्यांनी या इंधन प्रकल्पासमोर हा ठिय्या मांडलेला आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र स्वरूपाच्या आहेत। एकीकडे कायद्याची अंमलबजावणी होत असताना दुसरीकडे वाहन चालकांचा मात्र कुठलाही विचार केलेला नाही असं या वाहन चालकांचं म्हणणं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या संदर्भातली काही बात। काय सांगाल दादा, काय अडचणी आहेत आणि का वाहन चालकांनी संप केलाय? संप याच्याकरता केला का हा जो कायदा केंद्र सरकारने जो आणलाय आणि अंमलात आणताय, हा कायदा पहिल्यापासून ड्रायव्हरवर होता तो, पण तो त्याच्या 2 वर्षापुरतीच तो मर्यादित होता। आता त्याची व्याप्ती वाढवली, तो 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंत केला आणि त्याच्यावर दंड ठेवला 7 लाख रुपये। ड्रायव्हर कुठून आणणार 7 लाख रुपये? आणि अपघात काही ड्रायव्हर स्वतःहून करत नाही, जाणून बुजून करत नाही। त्याची त्या कायद्याची व्याप्ती वाढवल्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे का हे जो पहिला चालू होता तोच निर्णय ठेवा ना तुम्ही, कारण की कोणी जाणून बुजून करत नाही। त्याची व्याप्ती वाढवलेली आहे, तो ड्रायव्हर तेवढं शक्य नाही। 10 वर्ष तो जेलमध्ये गेल्यावर त्याचा परिवार कोण बघणार? 2 वर्षानंतर ठीक आहे ना, त्याचा परिवार उभा करू शकतो, तो ड्रायव्हर तो परिवार 2 वर्षानंतर उभा करू शकतो, पण 10 वर्षानंतर कसं उभा करेल? त्याचं मागचं बॅकग्राऊंड कोण बघणार आहे? त्याला कोण सांभाळणार आहे? आज आमच्यामुळं अडचण होतीये, गोरगरिबाच्या जनतेची अडचण होतीये, पण आम्ही तो स्वतःहून संप पुकारलेला नाहीये। आम्ही स्वतःहून संप पुकारलेला नाहीये, हा आमच्यावर हा घाला होऊ राहिला म्हणून आम्ही आमच्या परीने ही गाडी चालवायची नाही, आम्हाला दुसरं काही कामधंदे करू ह्या निमित्ताने आम्ही हा बंद केला। एकीकडे आपल्या राज्यामध्ये मनमाडीतून इंधन प्रकल्पातून सर्वत्र पुरवठा होत आहे आणि इतरत्र इंधन पुरवठा देखील ठप्प झालेला आहे। नागरिकांना देखील काही अडीअडचणींना सामोरे जावं लागतं। काय सांगाल आपल्याला? सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही कोणतीही कंपनी बंद केलेली नाही। आम्ही कंपनी बंद केलेली नाही, आम्ही ट्रान्सपोर्टरला बी केलेलं नाही, आम्ही स्टेअरिंग छोडो आंदोलन केले। आम्हाला गाड्या चालवायच्या नाही। सरकारने आजचाच जो कायदा, जो जीव घेणा कायदा आमच्यावर लादलेला आहे, तो कायदा आम्हाला अमान्य आहे, त्याच्यामुळं आम्ही गाडी चालवणार नाही। आणि राहिला प्रश्न जनतेचा, तर जनतेला प्रत्येक वेळी आमचं सहकार्यच असतं, जनतेला सहकार्य असतं। तर जनतेने बी आता थोडंसं आमच्याकडं जनतेने आम्हाला सहकार्य करावं। तुम्ही आंदोलन करता, आम्हाला किती त्रास होतो, आम्ही कधी बोलतो का तुम्ही आंदोलन केलं आम्ही 4-4 घंटे रस्त्यामध्ये ट्रॅफिकमध्ये जाम होतो का तुम्ही आम्ही पाणी पाजा हे पाजा, आम्ही कधी जनतेला बोलत नाही। त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असतो, तर आमच्या आंदोलनाला सुद्धा प्रत्येक भारतीयांनी पाठिंबा द्यावं एवढीच विनंती करतो, बाकी आमचं काही म्हणणं नाही। वाहन चालकांचा हा जो संप आहे हा किती दिवस सुरू राहणार आहे? वाहन चालकाचा संप हा जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत चालणार आहे, कारण की या कायद्यानंतर आम्हाला काही सुविधाच नाहीये। 10 वर्ष जर जेलमध्ये जायचं बसलं असलं तर मग गाडी तरी कशाला चालवायची? आम्ही कोणत्याही कंपनीला नाही, कोणालाही नाही, कोणत्याही भारतातील कोणत्याही शासनाला नाही, कोणाला आम्ही त्रास देत नाही। फक्त आम्ही स्टेअरिंग छोडो आंदोलन केलं आहे, कारण की या आंदोलनामुळे, या कायद्यामुळं आम्हाला त्रास होणार आहे, म्हणून आम्ही स्टेअरिंग सोडून दिलेली आहे। आम्हाला कोणाचाच विरोध नाही, आम्ही कोणाला विरोध बी करत नाही। या कायद्यामुळे आम्हाला त्रास होणार आहे, त्याच्यासाठी आम्ही हा स्टेअरिंग सोडो आंदोलन केलेलं आहे। एकूणच इंधन प्रकल्पाला वेठीस धरण्याचं काम नाही, तसेच जनतेला देखील वेठीस धरण्याचं काम आमचं नाही। मात्र आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आमचं जे काही म्हणणं आहे ते सरकारने ऐकावं आणि कायदा जो आहे तो मागे घ्यावा, यासाठीच हे आंदोलन सुरू आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मनमाडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।